सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे ओळख होऊन पुढे मोबाईलद्वारे संभाषणाने एकमेकांची मने जुळली। त्यानंतर झालेल्या वादातून मारहाण, धमकी आणि फेक अकाउंटद्वारे शिवीगाळ केल्याप्रकरणी एका पीडित तरुणीने माजी नगरसेविकेच्या पुत्राविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे। 16 डिसेंबर 2023 ते 17 जून 2024 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। विराज उर्फ जेकब जॉन फुलारे, राहणार रेल्वे लाईन सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीची सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे 16 डिसेंबर 2023 रोजी ओळख झाली। त्यानंतर मोबाईलद्वारे संभाषण होऊन प्रेम संबंध जुळले। त्यानंतर अनेकदा वादविवाद झाले, मिटले। या काळात पीडितेच्या आणि नमूद आरोपीच्या दोन्ही बाजूने विरोध झाले। अधूनमधून होणाऱ्या वाद आणि मारहाणीमुळे पीडितेने त्याच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून ऍसिड फेकून मारण्याची धमकी दिली, मोबाईल फोडला, इंस्टाग्रामचे फेक अकाउंट काढून त्याद्वारे शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।